तालुक्यातील लोहारे येथे सोमवार दिनांक 24 जून रोजी तुर्बे लोहारे पुलाशेजारील बंधाऱ्याजवळ सावित्री नदीपात्रात एक व्यक्ती बुडाल्याची घटना घडली। या घटनेची माहिती समजताच बुडालेल्या व्यक्तीचे शोध लावण्यासाठी कोल्हापूर पोलीस, आपदा, कालभैरवनाथ रेस्क्यू टीम, नरवीर रेस्क्यू टीम, सिस्कॅप, सालुंके रेस्क्यू टीम शोध कार्यात सहभागी झाले होते। शोध कार्यादरम्यान शोध पथकाची एक बोट बंधाऱ्याजवळ जाताच पाण्याच्या प्रवाहात नियंत्रणाबाहेर गेल्याने बोट उलटण्याची स्थिती निर्माण झाली होती। सुदैवाने विविध रेस्क्यू टीम मेंबर्सने बोटमधून उड्या मारल्याने मोठी दुर्घटना टळली। या घटनेनंतर तालुक्यात रेस्क्यू टीम मेंबर्स व त्यांच्या कुटुंबियांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे। आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता शोध कार्यासाठी किंवा रेस्क्यू ऑपरेशनसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या या जवानांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी शासनाने 50 लाखाचा विमा कवच जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे। ब्युरो रिपोर्ट, कोकण तक न्यूज, पोलादपूर। पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक।